नमस्कार मंडळी. प्लास्टर काढलं आणि थेट कोकणाचा प्रवास सुरू. आज सकाळी लवकर उठून सगळे रेडी झालो आणि ओलामध्ये बॅग लोड करून पनवेलकडे निघालो. कारण गाडी पनवेललाच होती. पनवेलला पोहोचताच श्रीमईला हाय केलं आणि सगळ्या बॅग कारमध्ये लोड केल्या आणि मग कोकणच्या दिशेने प्रवास सुरू झाला. कालच हाताचं प्लास्टर काढल्यामुळे आज गाडी सुमित चालवत होतो. वाटेत प्लमकेक खात कशेडी घाट पार केला आणि टी ब्रेकसाठी हॅपी पंजाबी धाबाला थांबलो. तिथे पराठ्यावर छान ताव मारला आणि गरम गरम चहा घेतला. धाब्यावर एकदम पंजाबी वाईब होती. पुन्हा प्रवास सुरू केला आणि संगमेश्वरला खोबऱ्याच्या मोदकासाठी फेमस असलेल्या हॉटेल गणेश कृपाला थांबलो. हे हॉटेल 2002 पासून चालू आहे. वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक घेतले आणि पुढे निघालो. मग राजापूरला पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून वैभववाडीला आलो. तिथे कोकण रेल्वेचं दर्शन झालं. वैभववाडीमध्ये मालवणी डायनिंगला जेवायला थांबलो. जेवणामध्ये पनीर आणि वांगी मसाल्यावर ताव मार. त्यानंतर मनालीच्या गावाकडे बुई वावडाला निघालो. अखेर गावाला पोहोचलो. बॅग्स अनलोड केल्या आणि फ्रेश झालो. घर पाहून खूपच छान वाटलं. रात्रीच्या जेवणासाठी मनालीने साधा पण चवदार खिचडी भात बनवला होता. अशा शांत मस्त वाईब्स मध्ये आमच्या कोकणातला डे 1 संपला. आता भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.